तर बघू, आपण आता जसं म्हटलं की तुला म्हणजे आता ऐन परीक्षेच्या वेळेवर तुझा नाटकाचा प्रयोग आला होता, तर असंच तुला आतापर्यंत तू मॅनेज कसं केलं? म्हणजे तुझा अभ्यास आहे, कारण कसं तालमीवरनं आल्यानंतर ठीक आहे तू अभ्यासाला बसली, पण जसं तू मध्ये म्हणाली होती की रात्री 2 वाजता उठून सुद्धा तुला काहीतरी आठवायचं आणि मग तेव्हा तू आईला उठवायची. मग असं कधी अभ्यासाच्या वेळेला झालं का की तू बसली आहे अभ्यास करत, पुस्तकं आहेत समोर, पण त्यावेळेस तुला काहीतरी नाटकाबद्दल आठवलं? तर असं म्हणजे तुझं कॉन्सन्ट्रेशन अभ्यासामध्ये राहायचं की कमी पडायचं नाटकांमुळे किंवा तालमीमुळे, असं कधी? नाही नाही, तर नाटक आणि तालमीनी तसं कधी हिंडर नाही केला अभ्यास, पण त्रास व्हायचा ऑफकोर्स, कारण तालमीवरून आल्यानंतर अभ्यास करायला खूप त्रास व्हायचा. पण असं होतं की जर आपण कुठली जबाबदारी घेतो तर नुसतं त्या एका जबाबदारीला घेऊन आपण चालू शकत नाही ना, कारण त्या एका जबाबदारीने जर आपण तसं केलं तर आपलं ऍटमॉस्फिअर डिस्टर्ब होतं आणि त्याला काही अर्थ नाही. मग जर तुम्ही एकच गोष्ट धरून करताय तर तुम्हाला तो पण स्किल असला पाहिजे मॅनेज करायचा, कारण आपली कुठली पण एक ऍक्शन आपल्या सराउंडिंग्सवर अफेक्ट करते, चांगली असो वाईट असो, वाईस वर्सा जातं. तर आधीपासूनच मी करायचे आणि अभ्यास करताना बरेचदा झालंय, अजूनही होतं. म्हणजे तेव्हा तरी लहान होती, 5th-6th मध्ये तेवढं लोड नसतं. अजूनही 12th एक्झाम देताना म्हणजे बर्डन इतकं होतं, आणि जास्त बर्डन माझ्यावर खूप अफेक्ट आहे नाटकाचा. म्हणजे जितकं टेन्शन मला त्या एक्झामचं होतं त्यापेक्षा जास्त टेन्शन मला त्या प्रयोगाचं होतं. कारण कसं एक्झाम मध्ये मी करेल ना, हे मला माहिती होतं, करेल मी, कारण अभ्यास केलेला होता मी वर्षभर. पण टेन्शन होतं कुठे ना कुठे, पण जास्त रिस्पॉन्सिबिलिटी नाटकाची याच्यासाठी होती, कारण नाटक जेव्हा फक्त तो एक आपला एक्सपिरियन्स नसतो, तो एक कम्युनिटी एक्सपिरियन्स आहे. आणि आपल्याला बघण्यासाठी तसं बघायला गेलं तर आपण कोणीच नाही आहे, फक्त त्या प्रयोगापुरती मी असते, तेवढ्या कॅरेक्टर पुरतं मी असते. मग बाकी मी ऑर्डिनरी लाईफ, एकदम ऑर्डिनरी, काही नाही तसं नॉर्मल. पण आपल्यासाठी कोणीतरी 3 तास आपले काढून येतं, आणि ती आपली खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी की त्यांचे 3 तास वर्थ करणं आपली रिस्पॉन्सिबिलिटी असते. ते तिकीट काढून येतात, त्यांचा वेळ देतात, त्यांची दाद देतात, तर ते आपल्यासाठी तेच ना, ऍज अन आर्टिस्ट आपल्याला तेच अपेक्षित असतं. मग तेच आधीपासून. आणि मला असं काय वाटतं की आपल्यात पॅशन असलं ना ताई, कुठली गोष्ट करायची जिद्द असली किंवा बाकी गोष्टी जुळून येतात आपोआप. जसं मला खूप प्रेम नाटकावर, म्हणजे जसं जसं मी मोठी होत गेली मला त्यातलं कळत गेलं की अजून इन्व्हॉल्व्ह व्हायला लागली, त्या सगळ्या प्रोसेसेस मध्ये झाली, प्रत्येक गोष्टीत झाली. आणि मग त्या हिशोबाने मला क्लॅरिटी आली, मग एक सवय पण पडून जाते की आपल्याला काय करायचंय. एक माझी वेळ ठरलेली होती, म्हणजे आणि मला अभ्यास करायची सवय रात्री तालमीमुळेच पडली आहे. अच्छा. दिवसभर तालीम, म्हणजे दिवसभर शाळा असायची, ट्युशन असायची, आणि त्यानंतर मग तालीम असायची 7 ते 11 वगैरे जिथपर्यंत. मग त्यानंतर मी अभ्यासाला बसायची. ती एक सवय पडून गेली की डोकं पण हळूहळू हळूहळू विथ टाइम ट्रेन होऊन गेलं की आता आपल्याला तालमीनंतर अभ्यास करायचा आहे. ते एक पॅटर्न पण बनत जातो तो आणि तेव्हाच करावा. म्हणजे लाईफमध्ये कुठला पण पॅटर्न बनताना दिसलं तर त्या बाबतीत खूप व्यवस्थित विचार करावा असं मला वाटतं, कारण एकदा जर तो पॅटर्न बॉडीला माइंडला सवय झाली तर ते तोडणं खूप हे असतं. म्हणून मग ते एक पॅटर्न बनला, आणि मला खूप इच्छा होती, आधीपासून आवड होती, तर मग मी केला अभ्यास मॅनेज. आणि अभिनयाचं जर म्हटलं आपण, तर अभिनयाचं मग तू शाळेमध्ये पण जे कल्चरल प्रोग्राम्स व्हायचे त्यामध्ये पण तू भाग घ्यायचीस? हो हो, मी बीजीएम कार्मेल अकॅडमीचे स्टुडंट आहे. अच्छा. हा, आणि म्हणजे तिथे तर खूप वाव आहे कल्चरल ऍक्टिव्हिटीजला, खूप. म्हणजे स्पीच कॉम्पिटिशन आहे, एक्सटेम्पर आहे, तिथे व्हेरियस प्रोग्राम्स होत असतात. म्हणजे कुठल्या पण अँगलनी तुमची जी इच्छा आहे, ज्या अँगलनी तुम्हाला डेव्हलप करायचं असतं, तर प्रत्येक गोष्ट आहे तिथे. स्पीच द्यायला आवडत असेल स्पीच, डान्स आहे, डान्स, सिंगिंग आहे, सगळ्या ऍक्टिंगला वाव आहे, अँकरिंगला वाव आहे, प्रत्येक गोष्टीत आहे. तर तिथे पण खूप कौतुकाने टीचर्स बोलवायचे, आणि तेव्हा खूप छान वाटायचं. तेव्हा खूप प्रेफरन्स मिळायची की नाही नाही, म्हणजे आता जसं अँकरिंग करायचं असलं, कुठलं काही स्किट बसवायचं असलं, जाओ 90 में जाओ बकुल को बुला के लाओ, हो करले की म्हणून टीचर्सचं पण खूप प्रेम, आणि ते सगळं खूप छान वाटतं करताना. तेव्हा पण खूप कल्चरल ऍक्टिव्हिटीज तर होत, आणि मला खूप आवडायचा भाग घ्यायला. म्हणजे एक पेटेंट बनून गेलं होतं की स्किट बसवायची आहे, बकुळला बोलवणार. तेच होतं. पण जसं जसं तू अभिनय क्षेत्रामध्ये प्रगती करत गेली, तरी त्याच्यासोबत तुझी शाळा तर ऑब्व्हियसली सुरूच होती. मग त्यावेळेस लोकांचा जो प्रतिसाद होता किंवा तुझा ग्रुप होता, फ्रेंड सर्कल होता, त्याच्यामध्ये मग असं कधी झालं की अरे ही आता फक्त बकुळ आमची मैत्रीण नाही राहिलेली आहे, ही एक अभिनेत्री पण आहे, तर अशी कोणी तुझी ओळख करून दिली आपल्या घरी म्हणा, किंवा त्यावेळेस त्यांचा काही तुझ्याबद्दल बदललेला एक स्वभाव म्हणा, किंवा आता एक अभिनेत्री म्हणून तुला कसं ट्रीटमेंट मिळायची त्याच्यामध्ये, किंवा कसं त्यांचं? ओव्हरऑल तसं तर खूप गोष्टी बदललेल्या नाहीयेत, आणि आय थिंक ते खूप इम्पॉर्टंट आहे की आपल्या अराउंडचे लोक चेंज होत नाही आपल्या सक्सेस नंतर. खूप इम्पॉर्टंट एलिमेंट आहे, कारण ते एकदा चांगलं वाटेल, दोनदा चांगलं वाटेल, पण नंतर अरे नॉर्मल वाग ना, आता झालं ना, झाला प्रयोग आता
असं वाटतं की आता नॉर्मल लागणार झालं, आता होती बघू तिथे केलं छान 3 तास काम, आणि गरजेचं नाही ना तिथे 3 तास चांगलं केलं पुढच्या प्रयोगात मी करेनच म्हणून. बरोबर. माझं सक्सेस त्या प्रयोगापुरतं आहे. म्हणजे असं नाही की एका प्रयोगात मेडल मिळालं तर अचीव्ह केलं लाईफ मध्ये. कुठल्या प्रयोगात कधी वाक्याला मी विसरेल, काय होईल, काही माहिती नसतं. म्हणून मग असं वाटतं. पण कधी कोणाच्या मैत्रिणीच्या घरी गेलं, मग त्यांची आई वगैरे पण खूप कौतुकाने, म्हणजे त्यांच्या घरी कोणी गेस्ट आलेले असेल, अरे ती तिची मैत्रीण आहे, हे लोक नाटकात काम करतात, तिची आई पण नाटकात काम करते, स्पेशल तर खूप वाटतं. आणि तसं म्हणजे एक सवय पडून गेली की माझ्या ऍटमॉस्फिअर खूप चेंज नाही झालं शाळेत पण. म्हणजे टीचर्सला ती खूप छान सवय लागली आय थिंक, आणि त्यांनी मला पण एक खूप छान सवय लागली माझ्या ऍटमॉस्फिअरनी, की आपण आपल्या डोक्यात नाही जात मध्ये सक्सेस. कारण लोकांनी आपल्याला नॉर्मल ट्रीट करणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे एक नाटक चांगलं केलं, दुसरं केलं, कारण तेवढे ती प्रोसेस त्या नाटकापुरतच असते. कारण दुसरा रोल, दुसरं चॅलेंज, सगळी प्रोसेसेस दुसऱ्या, एक्सपिरियन्सेस दुसरे. तर मग पण ते छान वाटतं, खूप स्पेशल वाटतं. कारण 3 तास तेवढी जी मेहनत आपण केलेली आहे, आणि त्या कॉम्प्लिमेंट्स मध्ये सगळे की ती नाटकात काम केले. आणि रॅन्डमली म्हणजे आपण आधी मला खूप ती क्लिशे वाटायचं, लोक की तुम्हाला म्हणायचे की तुमच्या कॅरेक्टरच्या नावाने लोक तुम्हाला आवडतात. म्हटलं काय क्लिशे लाईन आहे असं वगैरे. पण नंतर जेव्हा आम्ही कधी जायचो कुठे बाहेर, अरे तू आता होती ना ईदी मध्ये, तू नथिंग टू से मध्ये मालविका केली होती ना, ती इतकं त्या मोमेंटला वाटतं नाही म्हणजे जे लोक म्हणतात ते अनुभवाने म्हणतात की नाही खूप स्पेशल वाटतं. आणि त्याच्या मागचं कारण आहे की ती कॉम्प्लिमेंट आहे की ते कॅरेक्टर त्यांच्या आत इतकं छान रेझोनेटेड आहे, त्यांना आहे लक्षात की आपण काहीतरी केलं होतं. ती कॉम्प्लिमेंट खूप महत्वाची वाटते. की तेव्हा असं वाटतं की तू मालविका होती ना, मग ते सगळं वर्थ वाटतं. सडन असं लक्षात येतं की नाही आपण त्या पात्रामध्ये उतरून आपण काम केलं होतं, त्यामुळे ते जरा बरं. आणि मग बालनाट्यांमध्ये जेव्हा तू सुरुवात केली होती, तर त्यावेळेसचा म्हणा किंवा आता जे नाटकं तू प्रयोग करते आहे नाटकांचे, तर त्याच्यामधला एखादा असा प्रसंग की जो तुला खूप जास्ती मनाला भावला किंवा खूप आठवणीतला राहिलेला एखादा प्रसंग असेल असा कोणता? मी नथिंग टू से केलं होतं ताई, 9th होती तेव्हा मी. आणि नथिंग टू से मध्ये ते नाटक मी म्हणते खूप स्पेशल आहे ऍज अन ऍक्टर, ऍज अन आर्टिस्ट. म्हणजे नथिंग टू सेच्या आधी जी मी नाटकं केली होती, ईदी केलं होतं मोठं नाटक, आणि रंगबावरी केलं होतं. तर त्यातले जे माझे रोल्स होते ते माझ्या चौकटीतले होते. म्हणजे रंगबावरी छान नॉर्मल 10th मध्येच होती रंगबावरीला. तर 10th मधली मुलगी होती, अभ्यास करणारी, तिला नाटक छान बेसिक स्टोरी लाईन होती, चॅलेंजिंग नव्हतं. ईदीत होतं चॅलेंजिंग, पण ज्या वयातली मी होती त्या वयातला रोल होता. पण नथिंग टू से मध्ये जेव्हा मी पहिल्यांदा स्क्रिप्ट वाचली, मी होती समथिंग 16 वर्षाची आणि तो रोल 23 वर्षाच्या मुलीचा. तर मी न तशी दिसायची ना मी तशी वागायची. म्हणजे मला तर अजूनही आई म्हणते की काय तू पुढच्या वर्षी बाहेर शिकायला जाणार, अजून पण लहानच दिसतेस म्हणून. तर तसं होतं. मग मी म्हटलं ठीक आहे करू तर आपण, पण मी बसली पण पाहिजे ना त्या कॅरेक्टर मध्ये. म्हणजे असं खूपदा होतं की ऍक्टर्स खूप चांगलं काम करतात, पण ड्रॉबॅक असं असतो की नाही ती बसली नाही त्या रोल मध्ये, लहान पडली. प्रयत्न छान केला पण लहान होती. तर मला असं वाटत होतं ती कॉम्प्लिमेंट नको यायला, आपण छान करू, आणि नंतर म्हणजे अरे ती लहान दिसत होती, तर काही अर्थ उरत नाही. पण तरी बाबा म्हणाले की करू. मी म्हटलं चला करू. आणि तो रोल म्हणजे मी जेव्हा वाचलं, अतिशय उर्मट मुलगी, ॲरोगंट, ती सिगरेट पिणारी, ती दारू पिणारी, म्हणजे काही पद्धत नाही, बोलायची नाही, वागायची नाही, एकदम पॅराडॉक्स होता माझ्या पर्सनॅलिटी मधून. ती म्हटलं बापरे असं कसं करणार आपण कधीच इतकं उद्धट नाही, म्हणजे आपण आर्ग्युमेंट्स करतो, सगळं करतो, पण आपण ॲरोगंट नाही, ते स्वभावामध्ये नव्हतं माझ्या. आणि असं खूप राग वगैरे ते आधीपासून नव्हतं. म्हणजे हा रोल करायचा म्हणजे तेच चॅलेंज आहे म्हटलं. पण मग घेतला तो रोल, आणि तो रोल जेव्हा मी केला, आणि वयापेक्षा मोठं त्यातल्या जात, खूप चॅलेंजिंग. कारण आपल्याला समज कमी असतं तेव्हा, काही आपण वाक्य म्हणतो, पण आता जेव्हा जशी अशी मी माझं वय वाढतंय, मग तेव्हा आता लक्षात येतं की नाही या वयात जर मी रोल केला असता तर मी अजून काहीतरी वेगळं चांगलं करू शकते. हा, तर तेव्हा पण तरी पण केला तो रोल. आणि तेव्हा प्रताप दादा आले होते सोनाळे, हेल्प करायला आले होते गाईड म्हणून. तर त्यांनी खूप शेड्स सांगितले मला. आणि मग ते करत गेली ते प्रसंग जो होता तिथे, म्हणजे बाप नसण्याचं दुःख, किंवा एका मुलीच्या आयुष्यात आता आपल्यासाठी आपला आयडल, आपला हिरो आपले बाबा असतात. तर त्या मुलीला म्हणजे तिचे बाबा होते पण ते डिवोर्स झालेलं असतं तिच्या आई बाबांचं, आणि ती उत्तर मागायला येते की मला का सोडून गेलास म्हणून. तर तिचं ते जे दुःख आहे, म्हणजे अजून मी बोलते तर माझ्या अंगावर शहारे येतात तो प्रसंग खूप. आणि त्याच्यानंतर आम्ही ऍड केलं होतं की किती महत्वाचं असतं छोट्या छोट्या घडामोडींमध्ये. म्हणजे ऑब्व्हियसली ज्यांना आई वडील नसतात ते जगत नाही अशातला विषय नाहीये, पण कुठे ना कुठे ती एक वॉइड असते त्यांच्या, जी कधीच भरत नाही. आणि काही काही वॉइड्स असे असतात जे ते लोकच भरू शकतात. आपण भलेही म्हणतो की आई नाहीये, चल आई गेली तर मावशी आहेत सांभाळायला, पण आई सारखं आईच सांभाळायचं.
आईसारखं आईच सांभाळेल, बरोबर. करेल, मावशी माया करेल, प्रेम करेल, सगळं करेल, पण आईचा सहवास कोणीच भरून काढू शकत नाही. Exactly. तर तसंच एक पॅरेंटिंगचं एलिमेंट ती म्हणते की किती महत्वाचं असतं बाप आपल्या आयुष्यात असणं. म्हणजे एक सेन्स ऑफ सिक्युरिटी असते मुलींना. बिलकुल. म्हणजे आपण एकटं जातो, आईसोबत जातो तरी आपल्याला भीती, पण बाबांसोबत कुठे गेलं, मग भर माणसांमध्ये पण गेलं तरी आपल्याला उजागिरी असते की कोणी माझ्याकडे डावा डोळा टाकणार नाही, कोणाची हिंमत होणार नाही बघण्याची, कारण माझे बाबा सोबत आहेत. बिलकुल. म्हणजे या ज्या गोष्टी आहेत ते या तू माझ्यापासून हिरावल्यास ना. माझं सिगरेट पिणं आहे, माझं दारू पिणं आहे, त्याला कारणीभूत कोण? हा. तूच आहेस ना. ती बरोबर. त्याला दोष देते आणि लिटरली ती इतकी ॲरोगंट की त्याला ती म्हणजे जसं माधव सहस्त्रबुद्धे नाव असतं तिच्या बाबांचं, ती सहस्त्रबुद्धेच म्हणते. म्हणजे असं पण नाही की सर वगैरे काही नाही. तर बाबा पण ती म्हणत नाही शेवटपर्यंत, ती बाप म्हणते. अरे बापरे. बापच, तू माझा बाप आहेस म्हणते ती. हा. बाबा म्हणत नाही. म्हणजे अर्थ दोघांचा सारखाच आहे, पण शब्दांमध्ये खूप, हा. भावार्थांमध्ये खूप फरक आहे. बिलकुल. ते जे वाक्य मला अजूनही आठवतात की आपण पडताना, धडपडताना आपला बाप आपल्या पाठीशी असणं, असं इतकं सॉलिड फिलिंग आहे आयुष्यातलं, तर तेच नाहीये ना माझ्याकडे. बरोबर. म्हणजे ती ऑटोवाल्याशी तिचं कॉन्व्हर्सेशन आहे की तुझ्याकडे बापच नव्हता रे, तुझा बाप मेला. माझा बाप जिवंत असूनही माझ्यासोबत नव्हता रे कधी. तर ते दुःख वेगळं आहे, तुझं आणि माझं दुःख वेगळं आहे. भलेही आपल्या दोघांना बाप नाहीये, पण माझा आहे ना, तरीही तो माझ्यासोबत नाही. मी डोळ्यासमोर बघते त्याला, पण तरीही मी काही करू शकत नाही. आणि मग शेवटी ती ओपन अप होते की मी जेव्हा लहानपणी बक्षीस वितरण मी स्पीच दिली होती पहिल्यांदा लाईफची माझ्यात, तर तेव्हा पूर्ण लोकांनी अपलॉड केलं होतं, पण माझ्या पेरेंट्ससाठी रिझर्वच्या 2 सीट होत्या समोर, त्या खालीच होत्या ती स्पीच देताना. तर तिथे ती ब्रेकडाऊन होते की बाबा तेव्हा तू हवा होतास, आणि त्या क्षणाला ती पहिल्यांदा त्याला बाबा म्हणते. बरोबर. मी अजूनही मला तो सीन आठवतो, त्या टाळ्या पडलेल्या, आणि ते इतकं वाटतं की खरंच जे लोक ते फील करत असतील ते कसं करत असतील. तर तो एक प्रसंग, आणि त्या नाटकाने ऍज अन ऍक्टर मला खूप एनरिच केलं आणि खूप दिलंय. अच्छा. म्हणजे आतापर्यंत मी जेवढी नाटकं केली त्या नाटकांमध्ये सर्वात स्पेशल अनुभव नथिंग टू सेचा आहे. खूप खूप इम्पॉर्टंट रोल आहे मला ऍज अन ऍक्टर, ऍज अन ह्युमन. त्याला मला एनरिच करायला खूप महत्वाचा रोल आहे त्या नाटकाचा. बस.